बापू, प्रश्न आहे खरं तर, हास्यास्पद आहे म्हणून मी हसतोय. पण मला सांगाव, आता जे तुषारजींनी लॉजिक मांडलं, मग आता दिवाळीच्या दिवशी हिंदूंनी गाडीमध्ये गोडे तेल टाकायचं का डिझेल पेट्रोल टाकायचं, काय करायचं? वर थोडं मार्गदर्शन. विलास दादा, तुम्ही जे चायनीज मालाबद्दल बोलताय, नाही, ते चायनीज गेलं मागे. आता गोड तेल बर की ठीक पेट्रोल आहे, डिझेल? ठीक आहे. डिझेल पेट्रोल टाकायचं का? ठीक आहे, काय हरकत नाही. पण डिझेल पेट्रोल जिकडनं येतंय तिकडची लोक असं तर म्हणत नाहीये ना की 15 मिनिटासाठी पोलीस बाजूला करा आणि मग आमच्यात किती दम आहे तुमच्यात किती दम आहे असं बघू. हे भारतात म्हटलं जातंय. हे त्या बघा लोकांनी, संग्राम बापू, तुम्हाला माहित नाही बहुतेक, काय पाकिस्तानवर हल्ला केला तर तो आमच्यावर हल्ला असेल अशा प्रकारचा करार त्यांच्यात झाला. आता हे राजकारण आहे, ते राजकारण आहे विलास दादा. हे तुमचं आहे ते, दादा, तुमचं काय? दादा हा, हे राजकारण आहे. यांना पाकिस्तान किती प्रिय आहे हे भारत जेव्हा मॅच हारतो आणि जेव्हा फटाकडे वाजतात ना तेव्हा आपल्याला कळतं यांचं किती प्रेम आहे त्यांच्यावर. कसे तोंड झाले होते आता भारत जेव्हा जिंकला तेव्हा गावागावात काय परिस्थिती होती. आपण तुम्ही फिरता मी फिरतोय. सुरुवात ही लोक करताय म्हणून आपण डिझेल पेट्रोलवर असं काही विचार करू शकत नाही. भारतात आम्हाला जे त्रास देणार त्यांच्या विरोधात आम्ही अशी भूमिका घेणार ना दादा. हा, मला एक सांगा विलास दादा, अहिल्यानगर मध्ये जर तुम्ही म्हणत असाल की हे अहमदनगर आहे, मग आम्ही काय आम्ही करणार ना दादा. त्यांना ऍक्शनला रिएक्शन तर देणार ना आम्ही. नाही, तुम्ही करणार ना, तुम्ही करणार, पण कुणा विरोधात करणार? हे मला जे सांगा, मला सांगा, या देशामध्ये, या राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. आक्रोश त्या सरकारच्या विरोधात कसा काय तुम्ही करू शकता? हे सरकार प्रत्येक वेळी ठामपणे सांगतं आम्ही हिंदूंच्या सोबत उभे आहोत. का तुम्हाला विश्वास नाहीये? एवढा अविश्वास का तुमचा? प्रशासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो. प्रशासन आम्हाला मदत करत नाही बर, म्हणून आम्ही आंदोलन करतो. सरकार आमचंच आहे, मान्य आहे ना, हा, हिंदुत्ववादी सरकार आहे. पण प्रशासनामध्ये काही लागेबांधे आहेत, लाचखोरी चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आंदोलन केल्यानंतर यश पण मिळालंय म्हणून बर, आम्ही आंदोलन करतोय. ठीक आहे, मी येतो.